चला कॅप्टन मॅन ऑफ द मॅचचा हकदार आहे साईनाथ दादा भोईर. साईनाथ दादा भोईर आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अफलातून फलंदाजी पाहिली ओपनिंगला आपण. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ज्याने अफलातून फलंदाजी आपल्या बॅटीतून केली. इम्प्रेसिव्ह अशी इनिंग केली. नक्कीच अभिनंदन अभिनंदन. आणि प्रेक्षणीय लढतचा विजेता संघ ठरलाय मॉर्निंग 11 गेसर संघ. तर नक्कीच त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. निकेश भोईर ए चल रवी चला उपस्थित या आयोजक कमिटी म्हणजे निकेश भोईर जा तुम्ही जा, रोशन सिंग, रवींद्र पंधरे या उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा प्रेक्षणीय लढतचा विनर संघ ठरतोय मॉर्निंग 11 गेसर संघ. जोरदार टाळ्या वाजवू द्या या संघासाठी. खूप चांगलं प्रदर्शन केलं बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये. तर आपण पाहू शकता ऑन स्क्रीन या ठिकाणी मॅच जिंकली आहे ती म्हणजेच टीम मॉर्निंग 11 शाहू मामा यांच्या नेतृत्वामध्ये. नेहमी सराव करत असतं मॉर्निंग क्रिकेट संघ गेसर. मागेच क्रीडांगण आहे गेसरचं. त्या क्रीडांगणावरती नेहमी सकाळी उठून हे सर्व खेळाडू एकत्रित येऊन सराव करत असतात आणि त्याचा हा फायदा त्यांना झाला आहे. कारण की या मॅचमध्ये प्रेक्षणीय लढतीमध्ये त्यांनी सामना जिंकलाय आणि त्या ठिकाणी बक्षीस वितरण या ठिकाणी सुरू आहे. मॉर्निंग क्रिकेट क्लब गेसर या टीमने तो प्रेक्षणीय सामना जिंकलाय. वेल प्लेड अभिनंदन आणि हार्ड लक. आदरणीय गजाननदादा पाटील या टीमने देखील चांगला सामना रंगवला. त्यांचा देखील आपण विशेष आभार व्यक्त करूयात. तर नक्कीच रविदादा मात्र आता रजा घेतात आपल्याकडनं. त्यांनी इथं उपस्थिती दाखवल्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि जे प्रेक्षणीय लढत खेळले ते सर्व खेळाडूंचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण आपला अमूल्य वेळ देऊन ह्या टुर्नामेंटमध्ये आपला हा प्रेक्षणीय लढत खेळून आमच्या या टुर्नामेंटची शोभा वाढवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आभार आभार. नक्कीच वेळात वेळ काढून सर्वांनी या ठिकाणी प्रेक्षणीय लढतीमध्ये समावेश घेतला. त्यांचं पुन्हा एकदा आपण लोढा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आभार व्यक्त करूयात. अतिशय सुंदर फटका स्वीपचा देखना रुबाबदार दर्जेदार नजराना येतोय चौकार 4. या ठिकाणी आपण पाहतोय भव्य ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते मॉर्निंग क्रिकेट क्लब या संघाला. अभिनंदन अभिनंदन शाहू मामा पाटील. आणि त्यांच्या माध्यमातून चॉकलेट पुन्हा एकदा पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. तर वळूया मैदानाच्या दिशेनं. त्या ठिकाणी मॅच सुरू आहे. आजच्या दिवसामधील अंतिम आजच्या दिवसामध्ये फायनलचा सामना. इथून जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये प्रवेश करेल लोढा प्रीमियर लीग या स्पर्धेच्या. धावसंख्या धावफलकावरती 4. स्ट्रायकेनवरती शरद. तिसऱ्या पंचांची मागणी केली. अर्थातच आमचे तिसरे पंच या स्पर्धेचे मुख्य आयोजक शिल्पकार निकेशजी भोईर साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये.
बॉलिंग मार्कवरती राहुल गुप्ता यांच्या पहिल्याच बॉलवरती अकाउंट ओपन केलंय चौकाराने शरद मसलकर च्या बॅट मधून आलाय हा दमदार बिग हिट, बिग 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 षटकार. चांगली बॉलिंग पिवनचं षटक सुरू आहे. एक क्षेत्ररक्षक मिड विकेट, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आपण पाहतोय. हा बॉल अतिशय सुंदर देखना फटका आणि तिथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये खराब क्षेत्ररक्षण मिसफिल्डचं रूपांतर चौकाराने. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. या चुका कुठेतरी अंतिम मोमेंटला मागात पडू शकतात फिल्डिंग करणाऱ्या मनस्वी 11 या टीमला. धावसंख्या 15, शेवटचा अंतिम बॉल पहिल्या षटकामधील. अजूनही एकही विकेट या षटकामध्ये येत नाहीये. पुन्हा एकदा इथून मात्र पंचांचा इशारा येतो, व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपाची धाव. धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आलेल्या सर्व क्रिकेट रसिक, उपस्थित प्रमुख मान्यवर तसेच लाडके खेळाडू यांचं आपण करूयात लोढा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. हा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय ऑन साइडला लॉफ्ट करायचा होता, प्रॉपर संपर्क होऊ शकला नाहीये. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. 18 धावा, 18. यस. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पॉवर गँग आर्मी या टीमची 18. हा बॉल या ठिकाणी पडल्यानंतर जास्त बाहेरून जाणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात आला. अवांतर स्वरूपाची धाव. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकले. 19 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. स्ट्रायकिंगवरती फलंदाज शरद.
लोब फुलटॉस बॉल आणि त्यावरती आक्रमण. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते ते फक्त पाहतच राहतील. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर मिड विकेट सीमारेषा पलीकडे ब्रँडेड हिट षटकार. धावसंख्या धावफलकावरती षटकाराच्या बरोबरीने पुढे सरकले. 25 या आकड्यावरती. शरद मसुलकर अप्रतिम बॅटिंग करतोय. हा देखील अतिशय सुंदर फटका. हाफ ट्रॅकर बॉल आणि डीप मध्ये काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फलंदाजाचा झेल सोडला गेलाय आणि बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. मोठ्या फलंदाजाचा झेल सोडलाय कारण की शरद मसुलकर आणि चांगली बॅटिंग आजच्या दिवसामध्ये केले. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील या खेळाडूला मिळालाय आणि त्या फलंदाजाचा झेल सोडला गेलाय. येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच मागात पडेल. फिल्डिंग करणाऱ्या मनस्वी 11 या टीमला. चुका करतोय अंतिम मॅच मध्ये. हा बॉल या ठिकाणी पंचांकडे लाऊड अपील. यस, पंचांनी अपील उचलून धरली आहे. फलंदाज शरद मसुलकरला मैदान सोडावं लागेल. बॅट्समन आउट. नाईन वरती आपल्याला पाहायला मिळतं विकेट आली आहे. मोठ्या फलंदाजाचा पहिला धक्का लागला टीम पॉवर गँग आर्मी या टीमला. रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढलाय. येतो हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक आशिष यांचं आपल्याला पाहायला मिळतंय बॉलिंग करत असताना. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आल्या आल्या रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं अवधूतने. या ठिकाणी पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा बॉल. फलंदाजाला बेट केलं गेलं. चांगली बॉलिंग. अचूक टप्प्यावरती नियंत्रित दिशेवरती बॉलिंग केली जाते. शेवटचा बॉल शिल्लक असेल. दुसऱ्या षटकामधील धावसंख्या 29 या आकड्यावरती. 5 बॉलमध्ये 11 धावा खर्च केल्यात. शेवटचा अंतिम बॉल या षटकामधील. हा बॉल देखील येतोय डॉट आणि अशा पद्धतीने षटक समाप्त होईल. दुसरं 2 षटकांच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या 29-29 वरती 1.
धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस 29. तिसऱ्या षटकामध्ये येतोय बॉलिंग मार्क वरती अतिश कांबळे. हा बॉल फटका खूप सुंदर, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन, क्षेत्रामध्ये खूप सुंदर झेल टिपला गेलाय, फलंदाज बाद. विलियन संघाचा ओनर विकी धुमाळ आलेला आहे. त्यांना विनंती करतो की मंचावर यायचं आहे. आपला इथं शुभ सन्मान केला जाईल की आपला संघ या लोढा प्रीमियर लीगमध्ये आपण नोंदवला, त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. तर आयोजकांकडून तुम्हाला एक सन्मान चिन्ह दिलं जाईल, ते तुम्ही स्वीकारायचं आहे. चला मंचावर यायचं आहे, विकी धुमाळ यायचं आहे मंचावर. नवीन फलंदाज येत आहेत बॅटिंगसाठी. या ठिकाणी तेजस गरद एक विस्फोटक फलंदाज आहेत. आजच्या दिवसामध्ये खूप लांब लांब षटकार मारलेत तेजस गरद यांनी. चला काल एक रोशन 11 संघ खेळा, त्यांचे ओनर देखील आलेले आहे. रोशन 11 संघाचा ओनर आलेले आहेत रोशन सिंग, यांचा शुभ सन्मान करायचा आहे निकेश. हा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय आणि काय घडलंय, जेल सोडला गेलाय. 4 जेल त्या क्षेत्ररक्षकाने टिपले होते आजच्या दिवसामध्ये आणि त्यांच्या सातामधून जेल निसटतोय महत्वपूर्ण मॅच मध्ये. हरकत नाहीये, क्रिकेटमध्ये चुका होत असतात, मोठ्या खेळाडूंकडून देखील क्रिकेटमध्ये चुका होतात. राऊंड विकेटने हा बॉल पडल्यानंतर वाईड बॉल साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय पंचांच्या माध्यमातून. सॉफ्ट सिग्नल वाईड आहे पंचांच्या माध्यमातून, मात्र रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलाय. वाईड साठी कंट्रोल रूम मध्ये त्या ठिकाणी चेक केलं जाईल कशा पद्धतीने हा बॉल रिलीज केलाय, यष्ट्यांच्या बाहेरून गेलाय की यष्ट्यांच्या वरून गेलाय हे पाहणं फार गरजेचं आहे. त्या ठिकाणी आमचे तिसरे पंच चेक करतील कंट्रोल रूम मध्ये. तर या ठिकाणी फेअर डिलिव्हरी असेल, वाईड बॉल नाहीये असे या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल आणि या ठिकाणी जेल टिपण्याची संधी, सुंदर जेल, फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन, तिसरा धक्का टीम. हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू घेण्यात आलं पंचांच्या माध्यमातून. या ठिकाणी फेअर डिलिव्हरी आणि फलंदाज बाद. आणि फलंदाज या ठिकाणी होत आहेत बाद, डीजे.
नवीन फलंदाज येत आहेत 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी पॉवर गँग आर्मी या टीम कडून. महेश दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंगवरती असतील. डावकुरे आताचे फलंदाज नेहमी क्रिकेटमध्ये घातक ठरत असतात. कशा पद्धतीने बॅटिंग करतील महेश. लॉफ्ट केलाय. आल्या आल्या महेशने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. षटकाराने अकाउंट ओपन. बिग 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 दमदार षटकार. धावसंख्या धावफलकावरती 6च्या बरोबरीने पुढे सरकले. 36 वरती या षटकामधील अंतिम बॉल. पुन्हा एकदा उडवायचा होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र प्रयत्न फसला गेलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर पॉवर गँग आर्मी 36 वरती 3. चला पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. आपण ऑन करणार आहोत. अजूनही पहिल्या सत्रामधील 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कितीपर्यंत या ठिकाणी टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल हे पाहणं गरजेचं आहे. अमित तेजस घरत आहेत स्ट्रायकरवरती. तेजस घरत यांचा जेल या ठिकाणी सोडला गेला आहे. आता मात्र कशा पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग करतील. महत्वपूर्ण खेळाडू आहे. चौथ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती येत असताना सिब्बू या संघाचा तारणहार विस्फोटक आक्रमक फलंदाज. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी येतोय सिब्बू. स्ट्रायकर नंबरती आपण पाहतोय तेजस घरत. हा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. लॉंग ऑन सीमा पार येतोय ब्युटिफुल चौकार. चौकार. पुन्हा एकदा इथून मात्र फटका फसलाय स्वतः. या ठिकाणी यष्टी रक्षकाने केली चुकी. आणि काय घडते मैदानाच्या आतमध्ये. सिब्बू यांनी कॉल देखील दिला होता मात्र यष्टी रक्षकाने सांगितले की मी कॅच घेणार. आणि या ठिकाणी जेल सोडला गेला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 41 41 या आकड्यावरती. महेश ऑन स्ट्राइक. त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन महेश साठी. स्क्वेअर लेग मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. हा बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न. गॅप भरपूर मोठी आहे. शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक उपस्थित नव्हता. त्याचा फायदा या ठिकाणी होत असताना फलंदाजी करणाऱ्या पॉवर गँग आर्मी या टीमला चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 45 45 या आकड्यावरती षटक क्रमांक 4 सुरू आहे. आणि आता मात्र दोन्ही फलंदाज चांगले बॅटिंग करतायत. गरज होती अंतिम मॅच मध्ये चांगले बॅटिंग होणं फार गरजेचं होतं पॉवर गँग आर्मी या टीम साठी. आणि ती बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय
आक्रमक स्वरूपाने. या ठिकाणी अलोन दी कार्पेट क्षेत्ररक्षक येत आहेत. डीप मधून एक धाव पूर्ण दुसरीचा या ठिकाणी. आणि काय घडतंय आणि आता मात्र ही संधी अजून एक धाव होईल का? यस, दुसरीसाठी पलटलेत आणि 2 धावा. म्हणजेच एकूण या बॉलवरती 3 धावा. अजून जर या ठिकाणी एक धाव घेतली असती तर 4 धावा देखील कंप्लीट होऊ शकल्या असत्या. मात्र 3च्या मदतीने टोटल स्कोर 48 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. लोढा प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. UTC लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. जे प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया लोढा प्रीमियर लीग मध्ये. संध्याकाळचं सत्र अंतिम लढत. या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. फटका खूप सुंदर, थोडंसं मिसफिल्ड त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल या बॉलवरती. 1च्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 49. या आकड्यावरती 49 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामधील अंतिम बॉल. "49 on a board in scorecard." हा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत डीप मध्ये स्क्वेअर लेग मध्ये. त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2च्या मदतीने 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 51. अर्धशतक कंप्लीट झालंय पॉवर गँग आर्मी या टीमचा. 51 धावा. डीजे त्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 51. 51 धावा. डान्सर अप्पर पहिला पण डान्सर पहिला आला गोट्या, त्यानंतर आला माट्या, त्यानंतर आला मिस्टर हॅरी ना. हॅरी नंतर पाहता आपण आमच्या निर्जय मैदानावरती पाहता नवीन डान्सर अंपर. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी विकेट येते. 51 या धावसंख्येवरती. धावसंख्या ब्रेक स्टॉप झाली आहे. ब्रेक लावलाय अतिश कांबळेनं.
हा बॉल या ठिकाणी पडल्यानंतर सरळ थाईज वरती बॉल लागलाय, पायावरती बॉल या ठिकाणी ब्रश झालाय. लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. एकच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 52 धावा धावफलकावरती. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आधारस्तंभ आदरणीय निकेशजी भोईर साहेबांच्या माध्यमातून आपण पाहते लोढा प्रीमियर लीग ची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दमदार असं आयोजन लोढा प्रीमियर लीगचं 2026च्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 52 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा बॉल उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत सिब्बू, सुंदर जेल टिपलाय, फलंदाज बाद. महेश यांचा खेळ समाप्त. या षटकाचा विचार केला तर 2 विकेट या षटकामध्ये प्राप्त करतो अतिश कांबळे. अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा इथून मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल, कशा पद्धतीने या ठिकाणी रनिंग आपल्याला पाहायला मिळतंय. आणि चांगले प्रयत्न केले क्षेत्ररक्षकाने. धावसंख्या धावफलकावरती चोपन्न धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 विकेट पडले 54 वरती. धावसंख्या पूर्णपणे थांबवली गेली. हा बॉल पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय रन घेण्याचा प्रयत्न करत होते मात्र नकार दिला. शेवटचा लास्ट बॉल फर्स्ट इनिंग मधील. 54 धावा. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. स्ट्राईक वरती अभिजित. या ठिकाणी हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट आणि अशा पद्धतीने रनआउटच्या स्वरूपामध्ये आले विकेट. पहिला सत्र या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर 54. बॅटिंग करत असताना पॉवर गँग आर्मी या टीमची आणि 55 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी मनस्वी 11 या टीमला. मी इथेच संपतो, तुम्ही थांबू नका. तुम्ही या मॅचचा आनंद घेत राहा. दुसऱ्या सत्रासाठी येत आहेत मलंगडचे अप्रतिम कॉमेंटेटर रमेशजी गिरा सर. धन्यवाद 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 धन्यवाद. तर उपस्थित मान्यवर पांडे नानासाहेब तसेच बळीराम नाना पाटील यांचा देखील इथे शुभ सन्मान आपण करणार आहोत. लोढा क्रिकेट क्लब आयोजित लोढा प्रीमियर लीग 2026 मध्ये आपण इथं आपला अमूल्य वेळ काढून इथं उपस्थित झाला त्याबद्दल तुमच्या मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. नक्कीच आमच्या विनंतीला मान देऊन आपण मान्यवर उपस्थित झालात आणि आमच्या टुर्नामेंटची शोभा वाढवल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. पाहू शकता उपस्थित मान्यवर नक्कीच आपला अमूल्य वेळ देऊन ही टुर्नामेंटचे मजा घेण्यासाठी आस्वाद घेण्यासाठी ते इथे उपस्थित झाले आणि त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तसेच पांडेयांना आपण देखील यायचं आहे. आपला देखील इथं शुभ सन्मान. ज्या टुर्नामेंटमध्ये आपल्या ह्या टुर्नामेंटमध्ये पाण्याची पूर्तता पांडेयांना यांच्या मार्फत झाली त्यांचे देखील मी
आयोजक कमिटीकडून आभार व्यक्त करतोय की आपला जो सहकार्य कित्येक वर्ष राहिले असंच पुढे देखील राहील अशी अपेक्षा देखील बाळगतोय. तर नक्कीच या टुर्नामेंटचे सर्व निकेश भैर यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवरांचे मी मनापासून परत एकदा आभार व्यक्त करतोय. आणि आज दुसरा दिवस आपण पाहतोय. दुसऱ्या दिवसामध्ये खूप शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेलो आहे आपण आणि खूप मजा आली, खूप एन्जॉय झाला, प्रेक्षणीय लढत झाली ती पण देखील आपण पाहिली. अभिनंदन पाहता आपण देऊया शुभेच्छा दोन्ही संघाला. मात्र पहिल्या सत्राचा वादवी खेळ संपला गेला. पहिल्या सत्रामध्ये पाहता आपण स्कोरर कडून थोड्या चुका झाल्या होत्या. तसेच चेतन निकुम साहेब यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. त्यांच्या देखील मला असेल. चला विशाल पाटील साहेब यांचा आवाज आपण आज ऐकला दुसऱ्या दिवसामध्ये कॉमेंटेटरच्या भूमिकेमध्ये. खूप चांगली विशाल पाटील साहेब आज खूप चांगली कॉमेंटेटर आपल्या पाहायला मिळाले. खूप चांगला दिवस आज त्यांनी आपल्याला मनोरंजन केलं. त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद विशाल. चला सामना स्टार्ट होईल. नितीन नवाले जर लगातारचे हॅट्रिकचे 3 षटकार मारले तर निनाद रसाळ यांच्या मार्फत 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चला महत्वाची सूचना आहे. स्कोरर करणं थोडीशी चुका झाली होती. धावपटलावरती लागला गेल्यात 55 धावा. 56 धाब्याचा टार्गेट सेट केलाय. पाहतो आपण सध्याच्या घडीला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. चला लगेचच सामना स्टार्ट होईल यावरती लक्ष असू द्या. तर काल ज्यांचा संघ आपण खेळताना पाहिला इन ॲक्शन मध्ये रोशन 11 संघ त्यांचे ओनर सर्व रोशन सिंग यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. हां हाय रोशन सिंग. तसेच आज एक संघ खेळताना पाहिला ब्लू पॅन्थर यांचा देखील संघ सुधीर कोतकर या आशिष साहेब या. सुधीर कोतकर यांचा संघ ब्लू पॅन्थर यांचा देखील शुभ सन्मान करून घ्यायचा निकेश भैर. ब्लू पॅन्थर नावाने आज संघ खेळताना पाहिला. सुधीर कोतकर आहे ओनर. तसेच मंगेश पवार आणि मनोज यादव हे 3 ओनर आहेत. त्यांचा देखील इथं शुभ सन्मान केला जातो. काही कारणास्तव त्यांचा संघ आज पराभूत झाला. त्यांना परत वाट पाहावी लागेल 365 दिवस. 3 षटकारांशी लगातारसाठी निनाद रसाळ यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असणार नितीन नवाळेसाठी. पहिल्या चेंडूवरती आघात केलाय. पाहतो आपण 56 धाब्याचा पाठलाग करायचा आणि सध्याच्या घडीला पहिल्या चेंडूवरती ब्लास्ट करतोय. येतोय हा दमदार चौकार आणि गोलंदाजावरती अपशक सुद्धा घेतलं जात आहे. आदरणीय पाहता आपण या स्पर्धेचे सर्व निकेश बोईरी यांना विनंती असेल आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. तिसऱ्या पंचांसाठी पहिल्या चेंडूवरती चौकार पाहतो आपण. 56 धाब्याचं पाठलाग करायचं. पहिल्या चेंडूवरती आघात केला. सध्याच्या घडीला चौकार ठोकला. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण सध्या नितीन आणि शुभोला पाहता आपण मैदानाच्या आतमध्ये. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहिले ना तरी या धाबा 4 षटकामध्ये बनतील यात मात्र शंका नाहीये. कारण सुरुवात दमदार केली आहे सध्याच्या घडीला नितीन या फलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा भरपूर चांगला फटका पाहतो आपण. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एक धाव तर वेगाने झाली. पूर्ण दुसरीचा प्रयत्न नसेल का. नकार दिलाय शोभोने. पाहता आपण स्ट्रायकिंगला सज्ज झालाय. छप्पन्न धाब्याचं पाठलाग करायचं आहे. धावपटलावरती सध्याच्या घडीला धावा लागल्या गेल्यात. 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय धावसंख्या. पाहतो आपण पहिला षटक सुरू आहे. पहिल्या षटकाचे 2 चेंडू फेकल्यात. 2 चेंडूमध्ये 5 धाबा खर्च केल्यात. स्ट्रायकरला फलंदाज शुभोला पाहता आपण.
ओहो, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. कदाचित सोडून दिलाय चेंडू. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. आता जबाबदारी भरपूर सारी वाढली असेल शुभोवरती, कारण 56 धाबा बनवायच्यात. 5 धाबा लागल्या गेल्या धावपटलावरती. पुन्हा एकदा सज्ज झाला शुभो स्ट्राईक एंडला. चला फास्टली खेळायचा, यावरती लक्ष असू द्या, कारण अंधार होत चाललाय. भरपूर सारा वेळ खर्च करताय आपण. हो, रिबसचा वापर केलाय, भरपूर चांगला फटका. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, प्रयत्न जरूर राहिलेत. आणि या वेळेस मात्र पाहता पाहता हा चौकार येतोय शब्बोच्या बॅट मधला, हा दमदार चौकार. जलने वालो को जलने दो. आणि सध्याच्या घडीला शब्बो तुटून पडलाय मैदानाच्या आतमध्ये. ठोकला हा चौकार. चौकाराच्या मदतीने पाहतो आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 9 आकड्यावरती जाऊन पोहोचला. हा प्रश्न पडला आता सध्याच्या घडीला. फिल्डिंग लावायची कुठे, फिल्डिंग डिपार्टमेंट सजवायचा कुठे. डावखुऱ्याचा फलंदाज पाहिला पण शायकेनला. हो, या वेळेस मात्र पाहतो आपण फिरवला चेंडू. पाहतो आपण बीट करून जाईल शब्बोला. डॉट चेंडूची सांगता. चौकार आल्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज. अद्याप मात्र 9 धावा खर्च केल्यात. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील या षटकाचे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा थोडासा आतली गडा लागली होती. चेंडू जागेवरती स्टॉप झालाय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. सध्याच्या घडीला पाहतो आपण 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. स्टेप आउट झाला होता. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर पाहतो आपण डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. नंबर सेंड करता सध्याच्या घडीला पाहता आपण पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. पहिल्या षटकानंतर टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहे 24 मध्ये बनवायच्यात आता सध्याच्या घडीला धावपटलावरती. हो, पायडल सिप केलाय. पायात होता, खोदून काढलाय. एक धाव तर वेगाने झाली पूर्ण आणि दुसरीचा नाकार दिला, कारण भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही आहे. एका धावीच्या मदतीने पाहतो आपण 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. अजूनही मात्र पाहतो आपण 56 धाबेचं पाठलाग करायचं होतं. अजूनही टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्या. 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. समीकरणचा विचार केला. अजूनही चेंडू 23 शिल्लक असतील. 23 मध्ये बनवायच्या टोटल 46 धावा आणि या 46 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. समोर खेळत असताना संघ सध्याच्या घडीला बाहेर भविष्यवाणी केली जाते. मैदानाच्या बाहेर पाहता आपण पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, बॅटची कडा आणि गोल्डन विकेट या मॅचची पाहिली आपण. शब्बोला परतावा लागेल. बिग विकेट डाऊन.
मध्ये आता जबाबदारी भरपूर सारी वाढली असेल यज्ञेशवरती, कारण सकाळपासून आपण पाहतो यज्ञेश बॅकफुटला पाहतो आपण. हा सामना निर्णायक आहे. या सामन्यामध्ये खेळणं गरजेचं आहे. आपला संघ जर जिंकायचा असेल, टॉप 4 मध्ये जर दाखल व्हायचं असेल, तर हा सामना निर्णायक आहे. हा सामना काही करून जिंकावा लागेल. खोलात होता यॉर्कर पाहता आपण, खोदून काढलाय, गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षण आलाय दूरवरनं, पण त्याच्या आबाकाच्या बाहेर आल्या आल्या मात्र यज्ञेशच्या बॅटमधनं हा दमदार चौकार. गए मेरे मौत का तमाशा देखने, आ गए मेरे मौत का तमाशा देखने, हाँ अभी मुझे फांसी पे लटका देंगे, हे सब देखते रहेंगे. चला सामना स्टार्ट करायचा, यावरती लक्ष असू द्या, कारण भरपूर सारा वेळ झाला. स्पीडअप करायचा आहे थोडा. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने पाहतो आपण 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचला संघ. 56 धाब्याचा पाठलाग करायचा. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्रायकिंगला फलंदाज. चौकार जरूर आलाय, आल्याला मात्र चौकाराने खातं ओपन केलं या फलंदाजाने. हो, समोर टाकला होता, टप्पा पडल्यानं थोडासा उचली घेतो चेंडू, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो. चौकारानंतर हा डॉट चेंडू पाहतो आपण, म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना पाहतो आपण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. चांगला सामना रंगलाय. पुन्हा एकदा पाहतो आपण बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू डॉट सध्याच्या घडीला पाहतो आपण. 5 चौकार जरूर आला यज्ञेशच्या बॅटमधनं, त्यानंतर लागोपाठचा 2 चेंडू मात्र डॉट फेकलाय सध्याच्या घडीला. 5 जेवढे तुम्ही डॉट चेंडू केलाल ना, तेवढा मात्र आता संघावरती दबाव निर्माण होईल, कारण धावा बनवायच्या 56, आता बनल्या टोटल 14 धावा, म्हणजे अजूनही धावा बनवायच्या आहेत. सध्याच्या घडीला 42 धावा. हो, सलगचा तिसरा चेंडू डॉट. म्हटलं जातो ना मामा ठाकूर, लैला के शादी में लपड़ा हो गया और यज्ञेश इतना नाचा के साला लंगडा हो गया. 2 षटकाचा वाद विकेट संपला गेलाय. 2 षटकानंतर टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्या 14 धावा. आता समीकरणचा विचार केला, चेंडू शिल्लक आहेत पाहतो आपण 18 मध्ये बनवायच्या टोटल 42 धावा. दुखापत झाली, आपण थोडासा फास्टली खेळायचा. शेवटचा सामना पाहतो आपण. 56 धाब्याचं पाठलाग करायचं होतं. 2 षटकाचा वादविकेट संपला गेलाय. 2 षटकानंतर टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही समीकरण पाहता आपण मैदानाच्या आतमध्ये चेंडू शिल्लक आहेत 18 मध्ये बनवायच्या टोटल 42 धावा, आणि या 42 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. समोर पाहतो आपण सलामीवीर स्ट्रायकिंगला सज्ज झाला. नितीनला पाहतो आपण, सलामीवीर. चला फास्टली खेळायचा गोलंदाज, थोडासा स्पीडअप करायचा आपण. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती सुमितचा वापर केला गेलाय तिसऱ्या षटकामध्ये. हो, यावेळेस मात्र स्वतःच्या फॉलोतो मध्ये चेंडू अडवलाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, आणि यावेळेस मात्र काय होतोय, केलपट्टीवरती स्वतःच्या फॉलो मध्ये चेंडू अडवला गेला, आणि तोपर्यंत मात्र एकच धाव कंप्लीट झाली मैदानाच्या आतमध्ये. एका धाबीच्या मदतीने पाहतो पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहता आपण 1 गडी बाद 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. पाहता आपण, तुम्ही पाहता एक्सेन रिप्ले मध्ये स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण. ज्या फलंदाजाचा बॅटमधनं चौकार जरूर आला, त्यानंतर लागोपाठचे 3 चेंडू मात्र डॉट फेकले. आता या मॅच मध्ये महत्वाची फलंदाजी करायची आहे. खोलात टाकलाय, पुन्हा एकदा खोदून काढलाय. एक धाव तर वेगाने झाले. पूर्ण क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. फेकी मात्र अचूक राहिली आहे.
सिंगल आली आहे, सिंगल आली आहे. पुन्हा एकदा बेस्ट वर्सेस बेस्ट आतापर्यंत सामना पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पाहतो आपण स्ट्राईक सज्ज झाला. भरपूर चांगली धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असताना जमा केली आहे. हो, पुन्हा एकदा खोलात टाकला होता, खोदून काढला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एका टप्प्यावरती चेंडू उचलला आणि फेकलाय, तोपर्यंत मात्र सिंगल. ज्या रीतीने पाहतो आपण सिंगल येते ना, त्या रीतीने मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये टाल्यांचा कडकडाट होतो मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला पाहतो आपण धावपतला टोटल पाहतो आपण स्कोर कार्ड वरती धावा लागल्या गेल्यात. 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. पुन्हा एकदा सज्ज झालाय. या वेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मिस टाइम फटका राहिला. एक धाव तर पूर्ण झाली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता या 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. आणि या 2 धावेच्या मदतीने पाहतो आपण पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. तिसरा षटक सुरू आहे सध्याच्या घडीला. पाहता आपण चेंडू फेकले गेले अद्याप 4, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. यथेष्ट पाहता आपण स्ट्राईकिंगला मोठा फटका येणं गरजेचं असेल या 2 चेंडूमध्ये, कारण संघ थोडासा अडचणीत सापडलाय. जरूर सिंगल डबलने धावा येत्यात. हो, पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न पाहतो आपण. एक धाव तर पुन्हा एकदा वेगाने पूर्ण केली. दुसरीचा कॉल केला जाईल का? नाकार दिलाय पाहतो आपण सध्याच्या घडीला. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पाहतो आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. 5-56 बनवायचे आहेत. अजूनही 36 धाबीची गरज आहे. सध्याच्या घडीला पाहतो आपण चेंडू शिल्लक असतील 13 मध्ये बनवायच्या टोटल 36 धाबा. या षटकावर या चेंडूवरती मात्र मोठा फटका आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये मजा येईल. हो, फुल टॉस वर टोल उसूल करायचा होता आणि या वेळेस मात्र चिडिया चुप गई खेत में. पुन्हा एकदा झटका लागला टीमला. हा दुसरा. आपण सध्याच्या घडीला समीकरण आता उरलं गेलं. धावपटलावरती धाबा लागल्या गेल्यात. 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहेत 12 मध्ये बनवायच्या टोटल 36 धाबा आणि या 36 धाबा कंपल्सरी बनवायच्या. टीम समोर खेळत असताना पाहतो आपण मानसवी 11 संघ थोडासा अडचणीत सापडलाय. जरूर या षटकाला आता टार्गेट करावा लागेल सध्याच्या घडीला. काय गोलंदाजी केली सध्याच्या घडीला पाहतो आपण. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये बनवायच्या टोटल 36 धाबा. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. करण आलाय गोलंदाजी मार्क वरती. चर्चा आता मैदानाच्या बाहेर भरपूर सारी होतीये. कोण सामना जिंकेल यावरती लक्ष लागल्या गेल्या सध्याच्या घडीला. फुल टॉस वरती फुल टोल उसूल केलाय आणि पहिल्या चेंडूवरती आघात केलाय आणि हा येतोय रामदेव बाबा पतंजली षटकार. षटकार ठोकलाय पाहतो आपण. 12 मध्ये 36 ची गरज असताना पहिल्या चेंडूवरती आघात आणि पहिल्या चेंडूवरती बिग हिट ब्लास्ट येतोय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. काय फटका होता. फुल टॉस होता आणि अभिलेख मात्र फसवलाय. गतीमध्ये थोडीशी कड पाहतो आपण मिश्रण केलाय. षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक करतोय पुन्हा एकदा. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, कारण दोन्ही संघ सामना सोडायला तयार नाही या सध्याच्या घडीला पाहतो आपण. चेंडू शिल्लक आहे 10. आता 10 मध्ये बनवायच्या टोटल 30 धावा.
टोटल पाहता आपण 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. हा षटक निर्णायक असेल. पाहतो आपण या षटकामध्ये किती धावा येतील, किती धावा रोखतील यावरती दोन्ही संघाचे हे लक्ष लागले गेल्यात. पुढे एकदा खोलात टाकलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न, भरपूर चांगला प्रयत्न राहिलाय. चांगला फटका पाहतो आपण. शतरक्षण आहे त्या ठिकाणी. एका ॲक्शनमध्ये चेंडू उचललाय, फेकला. गॅदर थोडासा चुकी करतोय. पाहतो आपण गोलंदाजाच्या माध्यमातून सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पहिल्या पण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही समीकरणचा विचार केला. पाहतो आपण चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये बनवायच्या टोटल 29 धावा आणि 29 धावा कंपल्सरी बनवायच्या टीम मानसवी 11 संघाला. चला फास्टली खेळायचा. भरपूर सारा वेळ खर्च करताय आपण. आता अंधार पडत चालला. अंधार होण्याच्या अगोदर हा सामना संपला पाहिजे. कदाचित कुठल्याही खेळाडूला दुखापत न होता हा सामना लवकर फिनिश झाला पाहिजे. पाहतो आपण पुन्हा एकदा काटेकी टक्कर सध्याच्या घडीला. पाहतो आपण 9 चेंडू 29 धावीची गरज आणि या वेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. निगाह काही और निशाणा काही और. आंधली शॉट मारण्याचा प्रयत्न होता. जसे जसे डॉट चेंडू येतील ना तसा मात्र आता सध्याच्या घडीला दबाव निर्माण होईल टीमवरती. समीकरण पुन्हा एकदा चेंज झाला. चेंडू शिल्लक आहेत 8 मध्ये बनवायच्या टोटल 29 धावा. हे निर्णायक 2 चेंडू असतील. या 2 चेंडूवरती एक मोठा फटका येणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. हो पुन्हा एकदा पाहता आपण पंच आमच्याकडे वळतील. पंच आमच्याकडे वळतील. खराब चेंडू पाहता आपण. वाईट चेंडू सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पहिल्या पण 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचले सध्याच्या घडीला. समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहेत 8 मध्ये बनवायच्या टोटल 28 धावा. म्हणजे अर्धा संघाचा पल्ला गाठलाय आणि अर्धा पल्ला मात्र घाटायचा आता मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू मध्ये. हो यावेळेस मात्र फिरवला चेंडू. थोडासा गती कमी केली होती या चेंडूमध्ये. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. आता मात्र पुन्हा एकदा पलट वार करतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 मध्ये बनवायचे 28 धावा. चांगला फटका पाहतो आपण. गॅप मोठी आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. थोडासा बंबल पाहिला आपण. चेंडू पकडण्यात थोडासा वेळ खर्च करतोय. तोपर्यंत मात्र या 2 धावा कंप्लीट आणि संपलाय. पाहता 4 षटकांचा बाद विकेल. 4 षटकानंतर टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्या 30. आता समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहे 6 आणि 6 मध्ये बनवायच्या टोटल 26 धावा आणि या 26 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. जबाबदारी पाहता आपण 1 डाऊन साठी फलंदाज आला होता. त्याच्या बॅटमधला पण षटकार जरूर पाहिलाय. आता जबाबदारी भरपूर सारी वाढली असेल. या 26 धावा बनवेल का यावरती आता लक्ष लागलं गेलं. टीम पूर्ण पाठीराख्यांचे. किरण आंबेकर कुठे असेल तर या आपण. कदाचित आता निंबूची गरज आहे. चटोक मारावा लागेल. निंबू फिरवा तिथूनच तुम्ही. काहीतरी आता चमत्कारच घडवेल. आता समीकरण पाहतो आपण. समीकरण पाहतो. चेंडू शिल्लक आहे 6 मध्ये बनवायच्या 26 धावा. हा सामना रंगस्थितीमध्ये निर्माण झाला. सुरुवातीचे 2च चेंडू काय सांगून जातील. जर धावा बनल्या तर 2 चेंडूवरती सुरुवातीच्या येतील. त्यानंतर मात्र थोडासा सामना कठीण ठरेल. सुरुवातीचे 2 चेंडू मात्र निर्णायक असतील. पुन्हा एकदा सज्ज झाला. चंदन गोलंदाजी मार्क वरती. चंदन का लकड़ी बहुत महंगा होता है भाई. हम तस्करी नहीं भाई, हम मस्करी नहीं भाई, तस्करी करते हैं भाई. किसका? चंदन के लकड़ी का. आणि या वेळेस मात्र आल्या ठोकलाय. पाहतो आपण बिग विकेट. पाहतो आपण मोठा फटका येतोय. हा धमाका ब्लास्ट षटकार.
आंबेकर काय तर निंबू फिरायला गाड्यातून ना काहीतरी चटकू मटकू. पुन्हा एकदा तयार पाहतो आपण समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 5 मध्ये बनवायचे 20 धावा. पुन्हा एकदा उडवलाय, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मिस टाइम फटका राहिलाय. आता पुन्हा एकदा पलटवार केलाय. कहानी में ट्विस्ट, लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा के साला लंगड़ा हो गया, लंगड़ा हो गया, लंगड़ा हो गया. पाहतो आपण पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि त्यानंतर मात्र विकेट आलाय. म्हणजे कभी बाजी इधर तर कभी बाजी उधर. चेंडू शिल्लक आहे 4 मध्ये बनवायच्यात 20 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. या वेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मिस टाइम फटका राहिलाय. क्षेत्ररक्षण आलाय आणि बॅक टू बॅक हा दुसरा झटका लागलाय. चंदनच्या नावावरती 2 विकेट पाहत आपण. भाई हम लोग मस्करी नहीं तस्करी करते भाई. किसकी तो किसकी करते भाई, हम लोग चंदन की तस्करी करते. पुष्प नाम सुन के फ्लावर समझा क्या, फायर मैं झुकेगा नहीं साला. आता आंबेकरचे निंबू मात्र पाण्यात गेले का काय झाले, त्याचे निंबूची पावर खपली का काय. आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. आता 3 चेंडू मध्ये बनवायच्यात 20 धावा. 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारले तर 18 होतील. तरी सामना आता अवघड ठरेल. कदाचित बीमरवरती षटकार आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये मजा येईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये बनवायच्यात 20 धावा. हो, यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, उंची गाठली, अंतर कमी, क्षेत्ररक्षण आलाय दूरवरनं. पाहतो आपला डिसिजन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवला जाईल. 1 बाउन्स वर द लाईन. हाय तोय सौकार. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आता धाब्यांची गरज आहे, तब्बल 16 धाब्यांची गरज आहे. फक्त 2 चेंडू, एकतर्फी सामना राहिलाय. कदाचित पाजीचा विकेट भरपूर महत्वाचा होता. पाजीला मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं होतं. जबाबदारी घ्यायची होती पाजीला. ती जबाबदारीचं ओझं मध्ये टाकून दिलंय. हा चौकार आलाय, पण या चौकाराला तर काही महत्व नाहीये. म्हटलं जातं भात करपून गेल्यानंतर ज्या पडलेल्या पावसाला शून्य किंमत असते, त्या रीतीने पाहतो आपण सामना हातात निसटल्यानंतर हा चौकार येतो. या चौकाराला मात्र शून्य किंमत पाहतो आपण. शेवटचा चेंडू शिल्लक पाहतो आपण. पाजीचा विकेट भरपूर काही सांगून गेला त्या ठिकाणी. स्वस्त्यात बाद झाला पाजी. आज पाजी झोपणार नाहीये, कदाचित झोप लागणार नाहीये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल उडाली, 2 दिगाडा हो, चांगला जेमेंट. अभिनंदन. आजचा दिवस मात्र ज्या संघाने गाजवला, पॉवर, आणि आजच्या संघाने पॉवर दाखवली आहे. सध्याच्या घडीला काय पॉवर दाखवली आहे. अभिनंदन. नक्कीच जिंकलेल्या संघाचे अभिनंदन करतोय आणि हारलेल्या संघाचे आभार व्यक्त करतोय की आपण जो खेळ दाखवला सकाळपासून त्यासाठी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार आभार आभार. तर जिंकलेल्या संघाचे टॉप 4 मध्ये दाखल झाला संघ तो म्हणजे पॉवर गँग आर्मी संघ. टॉप 4 लोढा प्रीमियर लीग 2026 चा दुसरा टॉप 4 मधला संघ मिळालेला आहे. तर याचा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मी परत आज दुसऱ्या दिवसामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचे, खेळाडूंचे मनापासून आभार व्यक्त करतोय की दुसऱ्या दिवसामध्ये तुम्ही जो सपोर्ट केला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. उपस्थित सर्व मान्यवरांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतोय.
आणि आजचा दुसरा दिवस आपण खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केलात आणि आज संपन्न करत आहोत. तर या मॅचचा